जयजीजाऊ गेल्या 7-8 वर्षापासून या माध्यमातून काम करत असताना या प्लॅटफॉर्मवर लग्न कशी जुळतात याची कार्यपद्धती पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये समजून घ्या. आणि तो जर तुमच्यासाठी 2-3 मिनिटाचा वेळ नसेल तर रील्स पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. हा व्हिडिओ इथे स्किप करा आणि कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू नये किंवा व्हॉट्सअप कॉल तर मुळीच करू नये, कारण आम्ही व्हॉट्सअप कॉल कुणाचेही रिसिव्ह करत नाही. दुसरीकडे लग्न आमच्या माध्यमातून जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. मात्र मोफत सेवाभाव म्हणून चालवत असताना गेल्या 7-8 वर्षामध्ये 500-600 लग्न या माध्यमातून जुळली. त्याच्यामध्ये आमचं कुठलं योगदान आहे याचं श्रेय आम्हाला अजिबात घ्यायचं नाही. मात्र लग्न जुळण्यासाठी हा एक पर्याय असू शकतो. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात आधी तुम्ही गुगलला गुगल क्रोम ओपन करा तुमच्या मोबाईल मधलं आणि त्या ठिकाणी साधं सरळ फक्त एक लग्न अक्षदा इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा. लग्न अक्षदा टाईप केल्याच्या नंतर हे तुम्हाला एक तर वेबसाईट ओपन होईल किंवा ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. ते ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल आणि ओटीपी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी वरती तुमचं फुल नेम, तुमचं नाव टाका, जे काय असेल, राम परसराम जे काय असेल ते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आणि तालुका निवडल्याच्या नंतर तुमचा 4 अंकी 6 अंकी एक पासवर्ड सेट करा. आणि या ठिकाणी रेफरल आयडी तुम्हाला टाकायची गरज नाही. जर तुम्ही कोणाला लिंक शेअर करत असाल तर तुमच्या मित्राला तो रेफरल आयडी प्राप्त होतो. आणि रेफरल आयडी प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानं जर तुमचा रेफरल आयडी त्या ठिकाणी टाकला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला एका स्थळाला संपर्क करण्यासाठी पॉइंट्स मिळतात. आणि याची कार्यपद्धती मोफत कशी आहे ते समजून घ्या. आता हे इथं या ठिकाणी होम पेज ओपन झालेलं आहे. आता या होम पेजवर तुम्हाला वरतीच आपले प्रोफाईल हे दिसतं निळ्या अक्षरामध्ये. आणि हा प्रोफाईल आयडी क्रमांक, आता हा माझा प्रोफाईल आयडी क्रमांक मी इथं लॉग इन केल्यामुळं 11182 आहे. आणि आपले प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर इथं फक्त बरेच ठिकाणी ड्रॉपडाऊन आहे. वधू वर, वय, तारीख, जन्मतारीख, शिक्षण, ह्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायची. अगदी सोपी माहिती आहे. सगळ्यात महत्वाची माहिती ही प्रत्येकानं भरली पाहिजे की या ठिकाणी अपेक्षा व इतर माहिती. तर मुलांच्या बाबतीमध्ये कौटुंबिक माहितीचा कॉलम या ठिकाणी ओपन होतो. तर त्या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये माझी आई आहे, परंतु आई थकल्यामुळे ती काहीच काम करू शकत नाही. दुसरा भाऊ आमचा पांटपरी चालवतो, ऑटो चालवतो. आमचं कुटुंब अजून एकत्रितच आहे. आमच्या दोन्ही मिळून 3 एकर शेती आहे. महिन्याला आम्ही 7-8 हजार रुपये, 50,000 रुपये जे काय असेल ते कमावतो. ह्या गोष्टी आपण तिथे लिहिल्या पाहिजे. आणि खाली जे काही हे 3 फोटोचं जे काही ऑप्शन आहे, तर नंबर 1च्या फोटोला मुलांच्या बाबतीमध्ये एक चांगलासा फोटो टाकला पाहिजे. उगीच बरमुटाळवर काळा चष्मा लावून किंवा एखाद्या गाडीच्या बोनेटवर उभं राहून असे चित्रविचित्र फोटो टाकू नये. 2 नंबरच्या फोटोमध्ये आपण आपला बायोडाटा अपलोड केला पाहिजे की आपल्या व्यवसायाचा फोटो तिथं त्या ठिकाणी टाकला पाहिजे किंवा आपल्या घराचा फोटो टाकला पाहिजे. आणि 3 नंबरला तुमचं ओळखपत्र कंपल्सरी आहे. ओळखपत्र असल्याशिवाय आम्ही प्रोफाईल व्हेरीफाय करत नाही. आणि खाली एक छोटासा हा टिक बॉक्स आहे. त्या टिक बॉक्सवर आय अग्री टर्म्स अँड कंडिशनचा हा ऍक्सेप्टन्सचा फॉर्म आहे. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून सबमिट करायचं. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक मेसेज येतो की 24 तासाच्या आत आम्ही तुम्हाला संपर्क करू. जर तुमचा एखादा कॉलम सुटला असेल तर तिथं त्या ठिकाणी फॉर्म अपूर्ण आहे असा मेसेज येतो. आणि मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहिली पाहिजे की मुलगी ही ग्रॅज्युएट आहे, BA आहे, तर तिला BA इंजिनिअरिंग वर्गवारीतच स्थळ लागेल. आम्ही वाशिम जिल्ह्यातील आहोत तर आम्हाला फक्त बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या 3च जिल्ह्याची स्थळं चालतील. नगर किंवा इतर भागातील लोकांनी संपर्क करू नये. म्हणजे असं याच्यामुळे काय होईल की अनावश्यक जे फोन कॉल्स येतात किंवा रिक्वेस्ट येतात तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध बसेल. ही एक पहिली पद्धत झाली. तर या पद्धतीतून नोंदणी केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाली की आमच्याकडून एक व्हेरीफाईड ग्रुपचा मेसेज तुम्हाला येतो, लिंक येते. तो ग्रुप तुम्ही जॉईन करायचा. तो जॉईन केल्याच्या नंतर हे लग्न जुळवणं केवळ या लग्न अक्षदावाल्याचीच जबाबदारी आहे असं गैरसमज काढून टाका. मग त्याच्यामध्ये आपण आपल्या लग्नाचा बायोडाटा टाकला पाहिजे. आणि या स्थळांसाठी योग्य स्थळ असेल तर उचित स्थळ असेल तर आम्हाला सुचवा असं सांगितलं. निशुल्कपणे पाहायला भेटतात, त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही. मात्र या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दिसत नाही. तर मोबाईल नंबर दिसण्यासाठी आपण काय करू शकतो की हा प्रोफाईल ओपन झाल्याच्या नंतर या प्रोफाईलच्या खालीच हे रिक्वेस्ट सेंड रिक्वेस्टचं बटन आहे. याच्यासाठी तुम्हाला 50 पॉईंट लागतात. तर तुम्ही प्रोफाईल नोंद केल्या केल्या तुम्हाला 2 रिक्वेस्टचे पॉईंट्स म्हणजे 100 पॉईंट्स
तुम्हाला मोफत मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, तर आता ही इथं एक स्लाइड दिसते किंवा जाहिरात दिसते किंवा माहितीचा एक या ठिकाणी एक मजकूर दिसतो. या स्लाइडवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या बदल्यात 5 पॉइंट पर्यंत पॉइंट्स मिळतात. दुसरीकडे जी काही पॉइंट्स मिळण्याची दुसरी मोफत पद्धत आहे, तर इथं खालीच एक ब्लॉगचं सेक्शन आहे. या ब्लॉगवर सुद्धा फसवणुकीपासून सावध करणारा आणि लग्न जुळण्यासाठी मदत करणारा काही मजकूर असतो. तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हा मजकूर तुमच्याकडे वेळ असला तर वाचा, नाही वेळ तर सोडून द्या. हे जर तुम्ही शेअर केलं किंवा नुसता वाचला जरी तरी तुम्हाला त्या बदल्यात तुम्हाला 5, 7, 10 पॉइंट मिळतात, वेगवेगळे पॉइंट्स मिळतात. आणि त्याच्यानंतर हे खाली एक सेटिंगचं बटन आहे. सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वॅलेट पॉइंटचा ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला 10-20 रुपयाची मदत करून सुद्धा या माध्यमातून पॉइंट्स मिळवू शकता किंवा हे जे शेअर ॲपचं बटन आहे, तर हे तुमच्या मित्राला, नातेवाईकाला WhatsAppवर शेअर करून त्याच्यासोबत तुमचा जो काही रेफरल आयडी जातो, तर तो त्याला रेफरल आयडी टाकायला जर सांगितलं, तर तुम्हाला त्या बदल्यात सुद्धा एका रिक्वेस्टचे पॉइंट्स मिळतात, म्हणजे 50 पॉइंट्स मिळतात. तर अशी ही कार्यपद्धती आहे. दुसरीकडे आम्हाला जे काही आमचे व्हिडिओ पाहून किंवा याच्याद्वारे जे काही फोन कॉल्स येत असतात, तर सगळ्यांना प्रतिसाद देणं शक्य नसतं. मात्र लिमिटेड लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही. लिमिटेड लोकांना आपण न्याय देऊ शकतो. एकदम एकट्या जर समजा आपल्याकडे एखादा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मग 2 वाजताचा टाइम होतो आणि आपण सांगतो की बाजूच्याच हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे, बफेचं जेवण आहे आणि त्या बफेच्या जेवणासाठी एकदमच सगळी लोक उठले आणि ताट्या वाट्या घेतल्या, तर कोणाच्या हातात वाटी लागते, कोणाच्या हातात चमचा लागते, सगळा गोंधळ निर्माण होतो. तसंच या बाबतीतही आमचाही गोंधळ निर्माण होतो, कारण दिवसभराचे अनेक फोन कॉल्स येत असतात आणि फोन करू नका हे आम्ही वारंवार सांगत असतो. तरीही सांगत असतात की तुमचा नंबर गुगलवरून भेटला किंवा अमकं झालं टमकं झालं, अशा गोष्टी घडत असतात. तर हे काही लिमिटेड जे काही मेंबर आहेत, तर मेंबरसाठी हा आमचा ऑप्शन आहे की त्यांच्या फोन कॉलला आम्ही प्रतिसाद देतो, त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्याचा पण प्रयत्न करतो. तर या व्हिडिओच्या खाली जे काही जॉईनचं बटन आहे, तर त्या जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्ही त्याचे आमच्या युट्यूबचे मेंबर बनता आणि युट्यूबचा मेंबर बनल्याच्या नंतर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जर तुमचा आयडी क्रमांक टाकला आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं, तर त्याच्यात मधून जर व्हॉट्सअप केला तर आम्ही तुम्हाला तुमच्या फोन कॉलला प्रतिसाद देतो आणि तुमच्या भागातील स्थळं जर असतील आमच्याकडे उपलब्ध, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, सुचवण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासोबत बोलणी करण्याचा प्रयत्न करतो. अशी ही थोडक्यात आमची प्रक्रिया आहे. या पलीकडे आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा कुठल्या गोष्टीसाठी पैशाची मागणी करतो, ह्या गोष्टी आम्ही कुठेच दावा करत नाही. तुर्तास धन्यवाद.